तर सगळ्यात आधी तुम्ही जी आपली ब्लाऊजची बॅक नेकची जी उलटी साईड आहे तर ती इथं बघू शकता पूर्ण फिनिशिंग सोबत इथं मी अंडरग्राऊंड पायपिंग जी आहे तर ती लावून घेतलेली आहे। तर सरळ साईड सुद्धा तुम्ही इथं बघू शकता खूप छान अशी आपली पायपिंग जी आहे सेट झालेली आहे गळ्याला। हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अंडरग्राऊंड पायपिंग कशी लावायची तर ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फक्त बॅक पार्ट मी इथं घेतलेला आहे आणि इथं पायपिंग जी आहे तर तुम्ही इथं बघू शकता की आपण रेडीमेड पायपिंग इथं वापरलेली आहे जी तुम्हाला कोणत्याही टेलरिंग शॉपमध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल। तर ही पायपिंग जी आहे तर मी इथं घेतलेली आहे आणि रेडीमेड पायपिंग आपण इथं लावणार आहोत। तर सगळ्यात आधी मी इथं बॅक पार्ट जो आहे कट केलेला आहे मेन कापडावरती आणि अस्तरवरती कट केलेला आहे। गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंच, शोल्डर मी 5.25 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर गळ्याची जी उंची आहे तर मी ती 11.5 पावणे 12 इंचावरती ठेवलेली आहे। तर जितका तुम्हाला गळ्याची लेंथ आहे तितकी तुम्ही घेऊ शकता। तर जितकं तुम्हाला डीप आवडतो गळा तितकं तुम्ही घेऊ शकता। तर मी तर पावणे 12 इंच गळा जो आहे घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा इंच मी रुंदी याची वाढवलेली आहे बॉटम पासून आणि त्यानंतर असा आकार मी जो आपला यू टाईप आकार आहे तर तो गळ्याला दिलेला आहे। त्यानंतर आपण असा जो गळा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे अस्तरवरती। तर अस्तरवरती मी असा गळा जो आहे प्रॉपर आपला असा शेप जो आहे कट केलेला आहे। आता त्यानंतर अस्तरलाच आपण जी आपली पायपिंग आहे रेडीमेड पायपिंग तर ती लावून घ्यायची आहे। लावून घ्यायच्या अगोदर ते छोटे छोटे जे कट्स आहेत तर ते द्यायचे आहेत, कारण ही जी पायपिंग आहे सरळ कापडावरती ही जी पायपिंग आहे तर ती बनवलेली असते। तर त्यामुळे आपण ह्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत सगळ्यात आधी पायपिंग लावायच्या आधी। तर तुम्ही कोणत्याही शेपला ही पायपिंग लावत असाल तर कट्स हे द्यायचे जेणेकरून पायपिंगचा जो शेप आहे आपल्या गळ्याचा जो शेप आहे तर तो व्यवस्थित येतो। तर मी कट्स दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तर पायपिंग लावून घ्यायची आहे। तर पायपिंग लावताना तुम्ही सिंगल दाब सुद्धा यूज करू शकता। तर मी डबल दाबनेच ही पायपिंग जी आहे तर ती लावत आहे। तर पायपिंग लावताना जी आपली पायपिंग आहे तर त्याच्या बरोबर किनारेला आपण टिप घ्यायची आहे। एकदम काठोकाठ जी आपली पायपिंग असते एकदम काठोकाठ त्याच्या आपल्याला टिप घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपल्याला पूर्ण गोल जो राऊंड आहे आपल्या गळ्याचा तो फिरवून घ्यायचा आहे। तर आता आपण अशी पायपिंग लावून घेतलेली आहे, अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपण अशी पायपिंग लावून घेतलेली आहे। तर आता आपण मेन कापड इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण सेंटरला इथं मेन आपलं जे कापड आहे कट केलेलं आहे। पूर्ण गळा कट केलेला नाही मी, फक्त थोडंसं इथं मी कट केलेलं आहे आणि त्यानंतर अस्तर सगळ्यात आधी आपण असं ठेवून बघायचं आहे आपलं प्रॉपर असं व्यवस्थित। आणि ज्यावेळी आपण बॅक पार्ट मेन कापडावरती कट करतो तर त्यावेळी थोडं एक्स्ट्रा आपण इथं कट करून घ्यायचं आहे। आता जसं आपण गळ्याला पायपिंग लावली तशीच आपण बॉटमला सुद्धा पायपिंग लावून घ्यायची आहे। अगदी किनाऱ्याला आपण याला टिप मारून घ्यायची। तर आता तुम्ही इथं बघू शकता बॉटमला सुद्धा पायपिंग लावून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला कोणतीही एक्स्ट्राची पट्टी वगैरे जोडायला लागत नाही यामुळे। तर सरळ कापडावरती म्हणजे सरळ मेन पिसावरती आपण उलट जे अस्तर आहे तर ते ठेवलेलं आहे आणि जी टिप आपण पायपिंग लावताना मारली होती पायपिंगवरती तर ॲक्युरेट त्याच टिपावरती आपल्याला ही जी टिप आहे तर ती घ्यायची आहे। तर कुठेही कमी जास्त आपल्याला नाही करायचं, अगदी लहान टिप आपल्याला इथं घ्यायची आहे आणि जी टिप आपण पायपिंग जोडताना इथं मारलेली आहे तर त्याच टिपावरती आपल्याला ही जी टिप आहे तर ती घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग सोबत ही जी टिप आहे तर ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे।
तर आता पूर्ण जो गळा आहे मी अस्तराने आपलं मेन जे कापड आहे पूर्ण जॉईंट करून घेतलेलं आहे। सेंटरचं जे एक्स्ट्राचं कापड आहे पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं इथं आणि परत आपण इथं छोटे छोटे कट्स देणार आहोत मेन कापडाला आणि अस्तरला। पायपिंगला तर आपण कट्स दिलेच होते अगोदर जोडताना, पण त्यानंतर सुद्धा आपण इथं अस्तरला आणि मेन कापडाला इथं असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। आता पूर्ण असे कट्स जे आहेत पूर्ण गोल राऊंडला देऊन झालेले आहेत। तर आता आपण जी प्रोसेस गळ्याला केलेली आहे, जी टीप आपण पूर्ण त्याच पायपिंगवरती मारलेली आहे, तीच आपण टीप तशीच टीप सेम आपण त्या पायपिंगवरती मारून घेणार आहोत। म्हणजे जी पायपिंग आपण जोडताना टीप मारली होती तर त्याच टीपवरती आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे। त्यानंतर बॉटमचं जेवढं एक्स्ट्राचं आपल्याला कापड इथं शिल्लक दिसत आहे तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं। आता इथं जे कापड आहे ते पूर्ण आपण सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे। तर फिनिशिंग बघू शकता तुम्ही पायपिंगचं खूप छान आणि व्यवस्थित असं आलेलं आहे। तर यामध्ये कुठेही तुम्हाला पायपिंगचे धागे दोरे किंवा थोडंसं एक्स्ट्रा ज्यावेळी आपण रेडीमेड पायपिंग लावतो किंवा कापडाची पायपिंग लावतो तर त्यावेळी थोडंफार ते टोचतं, तर यामुळे तोही प्रॉब्लेम आपल्याला होत नाही। तर अशा पद्धतीने आपण ह्याला दाबटीप मारत आहोत। आता बॉटमला सुद्धा आपण अशी दाबटीप मारून घेणार आहोत, म्हणजे जी आपली पायपिंग आहे ती अगदी व्यवस्थित सेट होते। तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं पायपिंग जे आहे सेट झालेले आहे गोल गळ्याला। अगदी प्रोफेशनल आणि सिंपल पद्धतीने आपण इथं पायपिंग जी आहे तर ती लावलेली आहे। तर तुम्ही कोणताही गोल गळा किंवा आणि दुसरा कोणताही डिझाईनच्या गळ्याला सुद्धा तुम्ही अशी पायपिंग लावू शकता। आणि इथं मी घेतलेली आहे रेडीमेड पायपिंग। तर रेडीमेड पायपिंगमुळे आपल्याला काय होतं, वेळ सुद्धा वाचतो आणि त्यामुळे आपले ब्लाऊज जे आहे तर ते सुद्धा खूप पटकन होतात शिवून। आता इथं मी गोल गळा सिंपल काढलेला आहे, पण याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता खूप छान असं आलेलं आहे। बॉटमला सुद्धा मी इथं पायपिंग लावलेली आहे, एक्स्ट्राची कोणतीही पट्टी किंवा हात शिलाई सुद्धा ह्याला घालायला लागत नाही। तर पूर्ण अस्तर आणि कापड आपण पूर्ण इथं जॉईंट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं सगळं कापड पूर्ण कटिंग करून नेहमीप्रमाणे जसे आपण आपल्या ब्लॅक बॅक नेकला टक्स मारतो तसे पाठीमागे टक्स मारून घ्यायचे आहेत। टक्स मी मारून घेतलेले आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।